माझं सौभाग्य भाग 49। आज पूजा होती। मधुरा नेहमीपेक्षा लवकर उठून सगळं आवरत होती। पूजा, प्रसाद, जेवण सगळ्याची जबाबदारी तिच्यावर होती। त्यानंतर ते जेजुरीला पण जाणार होते, देवाच्या पाया पडायला। शिवाय रोजची कामं कुणाला चुकतात। सगळे हळूहळू उठत होते। चहा नाश्ता बाकीच्या बायका देत होत्या। मधुरा, 7 वाजलेत, रश्मी अजून आवरून आली नाहीये। अगं 8 वाजता गुरुजी येणार आहेत, लवकर पूजा करून जेजुरीला पण जायचंय ना? हो आई, काल दमल्यामुळे झोपल्या असतील जास्त वेळ, मी उठवते त्यांना। ती जाऊन त्या दोघींनाही उठवते। फ्रेश होऊन रश्मी आवरायला घेते। जास्त कधी साडी न नेसल्यामुळे तिला ते जमत नव्हतं। प्रणोती, मधुराला बोलाव यार, हे काय आपल्याला येत नाहीये, रश्मी म्हणते। मधुरा, झालं का बघा नवीन सुनबाईचं? हो आई, जाते। बोलवते। अरे हे बघ, आलीस ती। वहिनी, आवरलं का? गुरुजी आलेत। मला येतच नाही ग साडी नेसायला, खूप कचकच आहे। सोपं आहे, वेट, मी नेसवते। ती रश्मीला परफेक्ट साडी नेसवून तयार करून देते। मधुरा, हो आले आई, तुम्ही हा पदर घ्या आणि चला। सुंदर गर्द हिरव्या रंगाची साडी, त्यावर नव्या नवरीचा ग्लो, हातात बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, नेकलेस, कपाळी चंद्रकोर, डोळ्यात काजळ, नाकात नथ, सुंदर सजवलं होतं तिला। नव्या नवरीचं रूप उठून दिसत होतं। नील तर बघतच बसला। गुरुजींनी हलवलं तसा तो भानावर आला। पूजा सुरू झाली। सगळे बसले होते। मधुरा किचनमध्ये कामच करत होती। सकाळपासून विक्रांतला ती दिसलीच नव्हती, म्हणून शोधत तो आत आला होता। ती प्रसाद भरत होती तसा त्याने मागे जाऊन तिच्या उजव्या खांद्यावर हात लावला आणि तो दुसऱ्या बाजूला झाला। तिने बघितलं आणि कोणी नाहीये हे बघून अजून काम करायला लागली। त्याने पुन्हा तसंच केलं, परत लपला। तिची चिडचिड होत होती, शिवाय भीती पण वाटत होती। मनीष पण आला होता ना, तो परत त्रास देत असेल तर? त्याने परत खांद्यावर हात लावला। तसं तिने आता हातात लाटणं घेतलं आणि पटकन मागे वळली तर विक्रांत उभा होता। अहो बच्चा, मी आहे, तू मला लाटण्याने मारणारेस? मग तुम्ही मला त्रास का देत होतात? मला वाटलं ते मनीष। कोणाची हिंमत असेल का माझ्या बायकोला त्रास देण्याची? तो तिला हक करतो। हो, सगळ्याची भरपाई तुम्हीच करता ना, मग बाकीच्यांसाठी काय शिल्लक राहील? ती त्याला ढकलून देते। सोना, तू सकाळपासून दिसली नाहीस ना, म्हणून मी बघायला आलोय आणि तू माझ्यावरच चिडतीयस? हो का, बघून घ्या मग। ती साडी नीट करून त्याला गोल फिरून दाखवते। बघितलं, झालं समाधान? आता जा बाहेर, खूप लोक आहेत, कोणी बघितलं ना तर उगाच मला बोलणी ऐकावी लागतील। बच्चा, मी प्रेमाने बोलतोय आणि तू हे काय असं रुडली बोलतेस? जा आता, मला तुला बघण्यात काही इंटरेस्ट नाही उरलाय। हो का, बराच लवकर गेला? हो गेला, किती प्रेमाने आलो होतो मी, सगळ्या मूडचा कचरा केलास। जातो मी, करत बस तू तुझी कामं। तो रागारागाने निघूनही गेला। खरंच यार, मी का चिडले? मलाही किती वाटत होतं की त्यांना भेटावं, पण या कामामुळे माझी उगीच चिडचिड झाली। त्यात वाटलं की ते मनीष मला त्रास देत असतील। लक्षातच आलं नाही की ह्यांनी मागे त्याला दम दिलाय, म्हणून आल्यापासून माझ्याकडे मान वर करून पण बघितलं नाहीये त्याने। आता काय करू, कसा करू यांचा मूड नीट? शी, मधुरा, तू ना बावळट बावळटच राहशील। मधुरा, झालं का? आरतीला ये। हो आई, आले। ती मुद्दाम विक्रांतच्या शेजारी जाऊन उभी राहिली, तरी त्याने तिला इग्नोर केलं। पूजा संपन्न झाली। थोडं खाऊन सगळे जेजुरीला जायची तयारी करू लागले। सगळेच निघणार होते, फक्त मोठे काका काकू घरी थांबणार होते। काय करू, हे खूपच चिडलेत। आयडिया, ती मस्त तयार होते। सिंपल काठापदराची साडी, वन साइड सोडलेला पदर, कमरेचा भाग मुद्दाम थोडा उघडा ठेवला होता। फुल सेक्सी स्टाईलने नेसते ती साडी। गळ्यात छोटं मंगळसूत्र आणि चोकर घालते, नाकात नथ, केसांचा आंबाडा, त्यात गुलाबाची फुलं, ओठांवर लाल लिपस्टिक, डोळ्यात काजळ। सिंदूर नाही लावत, त्याला चिडवायला। सगळ्यांच्या अगोदर आवरून ती बाहेर जाऊन उभी राहते। तोही आवरून बाहेर येतो, लाईट येलो कलरचा कुर्ता पायजमा घालून, वेल ट्रिम बियर्ड, डोळ्यावर गॉगल, परफेक्ट सेट केलेले केस, हातात वॉच, ब्रेसलेट। तो तिला शोधत होता। सगळे आवरून बाहेर निघत असतात, त्याला ती दिसतच नाही। उगाच चिडलो का आपण? ही नाही आली तर? शिट मॅन, रडली तर? सगळे निघाले तरी तो तिला सगळ्या घरात शोधत होता। विकी, चल ना, काय शोधतोयस? मावशी, ते बच्चा। अरे ती केव्हाची बाहेर गेलीये, चल लवकर, बाकी गाड्या गेल्या पण पुढे।
हो हो. तो बाहेर जाऊन बघतो तर मॅडम फुल रॉक ऑन मूडमध्ये बाहेर उभ्या असतात. तिला बघून तो उडतोच, इतकी हॉट दिसत होती ती. छोट्या कारमध्ये तो, मधुरा, मावशी आणि आई बाबा जाणार होते. बाकी काही जण नील आणि आशू सोबत गेले होते. तो गॉगलच्या आडून तिला बघत असतो. तीही त्याला हलकेच हसून डोळे मिचकावते. उगाच खोटा राग आणून तो तिला इग्नोर करत होता. ते जेजुरीला पोहोचतात. नील रश्मीला उचलून घेतो. तिला वाटतं की विक्रांतही तिला उचलून घेईल, पण तो मात्र न बघता पुढे निघून जातो. माझा इतका पोपट. मग ती पण प्रणोती आणि पिंकी सोबत बोलत बोलत गड चढू लागते. विकी आणि आशू रेस लावून गड चढत होते. बाबा डोली करून गेले होते. आई, मावशी आणि बाकीचे हळूहळू चढत होते. पुढे जाऊन नीलने रश्मीला खाली उतरवलं. ते बघा, जीजू हार्डली 10 पायऱ्या पण नसतील चढले, प्रणोती म्हणते. यावर पिंकी हसते. मधुरा, तुमच्या लग्नात विक्रांत किती पायऱ्या घेऊन चढले होते? म्हणजे तो इतका रोमॅन्टिक आहे, तुला सोडलंच नसेल ना त्याने? नाही ना, विकी दादा मोजून 5 पायऱ्या चढला आणि आता सारखा पळत पुढे गेला. वहिनी खूप दमल्या होत्या गड चढून, पिंकी म्हणाली. हो, म्हणजे आमचं अरेंज मॅरेज आहे ना, म्हणून ऑकवर्डनेस होता. मधुराला वाईट वाटलं त्यावेळी. फक्त एक रीत म्हणून त्याने तिला उचललं होतं आणि 5 पायऱ्या झाल्या की खाली सोडूनही दिलं आणि पुढे निघून गेला होता. हा, बरोबर आहे. पिंकी आणि प्रणोती एकाच वयाच्या होत्या. बोलत बोलत त्या पुढे निघून गेल्या. मधुराला दम लागत असल्याने ती मध्ये मध्ये बसून घेत होती. मधुरा, का ग, दमलीस का? मावशींनी विचारलं. हो ना. विकी कुठे आहे? मला वाटलं तो तुला उचलून घेईल आज. जाऊ दे ना मावशी, ते कधीच पोहोचले असतील. सगळे पोहोचले, इव्हन आई आणि मावशी सुद्धा. पण मधुरा अजूनही खालीच होती. मधुरा कुठे? आशूने विचारलं. ती बघ अजून खालीच आहे. अरे खूप दम लागलाय तिला. बच्चा, ओ शिट. तुम्ही जा, मी येतो तिला घेऊन. आशू, तू सगळ्यांना घेऊन आत जा. ओके. विक्रांत पळतच तिच्याकडे जातो. ती दम खात, धापा टाकत तिथेच बसलेली असते. मधुरा, तुम्ही तर वर गेला होतात ना? तिचा श्वास फुलत चालला होता. हो, तू हे घे, पाणी घे आणि थोडंच पी, नाहीतर पोटात दुखेल. बरं वाटतंय? ती मानेनेच होकार देते. उन्हामुळे लाल झाली होती ती. त्याने स्वतःचा गॉगल काढून केसात लावला. स्लीव्ज मागे केल्या आणि तिला दोन्ही हातात उचलून घेतलं. अहो, हे काय करताय? लोक बघतात, सोडा मला. बघू दे, इथे हीच प्रथा आहे. देवही त्यांच्या बायकोला घेऊन असेच गेले होते ना. मग मी माझ्या म्हाळसाला घेऊन चाललो तर काय बिघडलं? तीही गपचूप त्याच्या गळ्यात हात टाकून बसते. ते दोघं पुढे पोहोचले तर सगळे त्यांनाच बघत होते. मी म्हणलं होतं ना, याला फक्त चान्स पाहिजे बायकोला उचलायला, आशू म्हटला. हो, माझी बायको आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे? ती दमली होती आणि श्वास पण फुलला होता तिचा. तुझी वाली आली ना की कळेल तुला, विकी म्हटला. पण आता आपण पोहोचलोय, आता तरी सोड, नील म्हटला. ठीक आहे ठीक आहे. तू ठीक आहेस ना बच्चा? हो. सगळे दर्शन घेऊन येतात. कोणाचं फोटोशूट तर कोणाचं बोलणं सुरू असतं. नील आणि रश्मी नवीन लग्नाची स्वप्न रंगवत होते. ती कठड्याला टेकून बाहेर पाहत होती. मधुरा कठड्याला टेकून बाहेर बघत होती. काय बघतेय सोना? तिचे डोळे पाणावलेले होते. त्याच्याही नकळत ती डोळ्याच्या कडा पुसून घेते. काही नाही हो, आपलं देवदर्शन आठवलं. मला काहीच समजत नव्हतं तेव्हा. वेंधळ्यासारखी वागत होते ना. त्यात काय, तू आज पण वेंधळ्यासारखीच वागतेस. म्हणजे? नथिंग. बोल. तुम्हाला आठवते का हो ती मुमेंट? हो, आठवतं ना. हे बघ, आपला फोटो सचिनने काढला होता. तुला मी होल्ड केल्यावर मला काहीच फील झालं नव्हतं. म्हणजे तू इतकी हलकी होतीस की उचलून ठेवलं तरी जाणवलंच नाही. काय हो? मग काय वाटत होतं, हिला कोणी खायला देतं की नाही देवच जाणे. हाऊ मी नो. शोना, तुझ्यात अजूनही काहीच इम्प्रूव्हमेंट नाहीये. तू आधी 38 किलोची होतीस, आता फक्त 40ची आहेस. आजही मला 30 फिलिंग येते. सगळ्यांना वाटत असेल हाच सगळं जेवण खाऊन टाकतो, हिला काही देतच नाही. विक्रांत प्लीज. मी ठीक आहे, मेंटेन केलंय मी स्वतःला. हो, या बोंबील सारख्या शरीराला तू मेंटेन म्हणतेस तर तुझे डोळे चेक करावे लागतील मला. काय म्हणालात? मी तुमच्यापेक्षा तर भारीच आहे. जाड आहात तुम्ही. चुप बोंबील. सकाळी एवढं प्रेमाने आलो तर कशी वागलीस? विसरलो नाही हा मी. सॉरी ना, मी कामात होते म्हणून चिडले. बघून घेईन मी तुला. एवढी चिडली होतीस ना, सापडशीलच माझ्या तावडीत कधी ना कधी.
दोघांची मस्करी चालूच होती. सगळ्यांनी आवाज दिल्यावर ते दोघं भानावर आले. घरी आल्यावर सगळे आवरू लागले. बाकीचे उरलेले पाहुणे आज जाणार होते. बरेचसे दुपारी गेलेही होते. आज नील आणि रश्मीची पहिली रात्रही होती. प्राजू, अवी आणि अभि पण पूजेला आले होते. रश्मीचे आई वडील पण आले होते. सो प्रणोती त्यांच्यासोबत निघून गेली. आई, मावशी, बाबा आणि नील गप्पा मारत होते. रश्मीला आवरायला सांगितलं होतं फॉर सुहागरात. हे झाली का तयारी? मधुराने विचारलं. हो झालंय. मस्त फुलांनी सजवलेला बेड, त्यावर गुलाबाच्या पाकळ्यांनी हार्ट केलं होतं. फुलांच्या माळा, छोटे छोटे कॅन्डल्स लावले होते. मंद अत्तर, त्याचा सुगंध दरवळत होता. सॉफ्ट रोमॅन्टिक म्युझिक, सगळं कसं परफेक्ट होतं. केसर बदामाचं दूध तिच्या हातात देऊन तिला रूममध्ये पाठवायची तयारी झाली. त्याआधी मधुरा आणि आशूने दरवाजा अडवला. नीलदा, आज जाण्यासाठी टोल द्यावा लागेल. काय देऊ परिराणी? आणि डेव्हिल? 7,000 काढ, आशू म्हटला. काय, एवढे असतात का? मग आम्ही किती जण आहोत? वाटून सेम आले पाहिजेत ना? काय, तुम्ही 6 जण आहात आशू. लिचीने पण हेल्प केली आहे. तुम्हाला इतके पैसे देण्यापेक्षा ना मी कुठेतरी हनीमून सूट बुक केला असता. ए नील, ते तुझं तू बघून घे. आधी 7,000 दे. हे घ्या पैसे. पैसे घेऊन दोघंही निघून गेले. हे बार्बी, आम्ही निघतो. उद्या तू आम्हाला रिएक्शन सांगू की? कसली नाही, गप. तिला काही माहित नाहीये. नीलची चमची आहे ती, आशू म्हटला. बाय जान, पोहोचलीस की कॉल कर. सगळं घर रिकामं झालं होतं. मधुरा आवरून तिच्या रूम मध्ये जाते, तर विक्रांतने त्यांचा बेडही थोडा सजवलेला असतो. अहो, हे काय? कुठे काय? थोडी फुलं उरली होती म्हणून आणली. खूप दमली आहे मी. गुड नाईट. ओके, तुला कुठे माझी कदर आहे? नवऱ्याने इतक्या प्रेमाने सजवलेला बेड आणि तुला काही फिलिंग्स पण नाहीयेत. अरसिक कुणीकडची. तुझ्या जागी दुसरी असती तर ती साशंक नजरेने त्याला बघते. तोही त्या क्षणाला आपण हे काय बोलून बसलो याचा विचार करतो. तर काय, दुसरी नाहीये म्हणून तर तुला मस्का लावतोय. तो गालावर किस करून तिच्या बाजूला बसतो. ठीक आहे. मधुरा, तू ठीक आहेस? बच्चा, मी मस्करी केली. सॉरी. समजलं मला ते, पण मी खरंच खूप दमलीये विक्रांत. मी 4ला उठले होते आणि आता 12 वाजलेत. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रिलॅक्स बसते. मला समजतंय, मी तर जस्ट मस्करी करत होतो. चल, मी तुझं डोकं दाबून देतो आणि पायाची मालिश पण. 5-6 दिवसात खूप दगदग झालीये ना तुझी. नको, तुम्ही पण दमलायत ना. चुप, मला काही नाही झालंय. मी तेल आणलंय, तू चेंज करून ये. इथे रश्मी आणि नील दोघंही अवघडलेले होते. कुठून कसं बोलावं दोघांनाही सुचत नव्हतं. रश्मी उगाचच पदराच्या टोकाला पकडून खेळत होती. रश्मी, तुम्ही साडीत कम्फर्टेबल नसाल तर ड्रेस घातला तरी चालेल. म्हणजे आपल्याकडे कोणत्या गोष्टीची सक्ती नाहीये. थँक्स. बाय द वे, आज तुम्ही खूप सुंदर दिसत होतात. यावर ती फक्त हसली. मी एकटाच बोलतोय. तुम्ही पण काही बोला ना. काय बोलू, सुचतच नाहीये. म्हणजे रोज तर मीच बोलत असते. मी चेंज करून येऊ का? काय? हो, मला या साडीत खूप कसं तरी होतंय. नील हलकेच हसून तिला हो म्हणतो. तोही चेंज करतो आणि लाईट म्युझिक सुरू करतो. रश्मी एक सेक्सी वन पीस घालून येते. तिला बघून त्याचीही विकेट पडते. तो तिला डान्ससाठी विचारतो. तसं दोघेही डान्स करतात आणि थोड्या वेळाने बेडवर बसतात. पण बसल्यावर कसला तरी आवाज येतो आणि जसा बेडला हात लावेल तसा तो आवाज वाढत जातो. नील बेडशीट काढतो तर त्याखाली भाजलेले पापड असतात. मला वाटलंच होतं, हे लोक शांत कसे काय बसले. रश्मीला काही समजत नाही. हे काय आहे नील? अगं, मस्करी केली या लोकांनी आपली. ही असली? रश्मी, तुला म्हणलं ना आमच्याकडे असंच असतं. पण नील, चिल, मी उचलतो. दोघंही ते उचलून बाजूला ठेवतात. रश्मी, रागावू नका, हे असं चालायचंच. तुम्ही माझ्याकडे बघा. तो तिला जवळ ओढून किस करतो तर एक जोराचा अलार्म वाजतो. दोघं पण शोधाशोध चालू करतात. बेडच्या खाली एक वॉच सापडतं त्यांना. नील, दिस इज रिडिक्युलस. आय एम गोइंग टू स्लीप नाव. रश्मी, सॉरी. अगं, हे चालणारच. लग्न म्हणजे अशा मस्कऱ्या केल्याच जातात. तो तिला मनवतो आणि तिला स्वतःमध्ये समरस करून घेतो. पहाटे 4ला पण सेम अलार्म वाजतो. तशी रश्मी रागाने उशी कानावर घेऊन झोपते.